श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गजाननाला वंदन करून या 11व्या अध्यायाची सुरुवात करत आहे. मागच्या म्हणजेच 10व्या अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड या गावी आल्याचे वर्णन केले आहे. तेथे ते 3 दिवस व 3 रात्र राहिले. तेथे त्यांना समजले की अक्कलकोट येथे साक्षात श्री दत्त महाराज श्री स्वामी रूपाने वास्तव्य करून आहेत. तेव्हा आपण आपल्या मनोरथ सिद्धीसाठी अक्कलकोटला जावे. बाळप्पाला मुरगोडच्या काही ब्राह्मणांनी सल्ला दिला. भीमा नदीच्या तीरावरील गाणगापूरला श्री दत्त महाराजांचे तीर्थस्थान आहे. तेथे आधी आपण जा व अनुष्ठान करा. श्री दत्त महाराज स्वप्नात येऊन जो दृष्टांत देतील त्याप्रमाणे वागा. गाणगापूर अत्यंत पवित्र स्थान आहे. तेथे लोक पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती व अन्य ज्या काही मनातील इच्छा असतील त्यासाठी येतात. त्यासाठी श्री नृसिंह सरस्वतींची आराधना करतात. कोणी देवळाला 11, 21, 101 अशा प्रदक्षिणा घालतात, तर कोणी गंगेत स्नान करून देवळापर्यंत नमस्कार घालतात. कोणी ब्राह्मण भोजन घालतात. ज्याप्रमाणे नवस बोलले असतील त्याप्रमाणे भक्तिभावाने तो पूर्णही करतात. अर्थात श्री दत्त महाराज भक्ताची भक्ती पाहून त्याप्रमाणे त्यांना फळ देतात. तेथील सर्व सेवेकरी रोज दुपारी व सायंकाळी नियमित माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतात. अशा या गाणगापुरात बाळप्पा येऊन पोहोचले. ते रम्य व पवित्र ठिकाण पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मनोभावे श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या अनुष्ठानाला आरंभ केला. रोज पहाटे उठावे, भीमा अमरजा संगमात जाऊन स्नान करावे, कल्लेश्वराचे दर्शन घेऊन जप ध्यान उरकून परत मठात येत. इतर सेवेकऱ्यांबरोबर माधुकरी मागून भोजन करत. जेवण झाल्यावर पुन्हा ध्यान समयी संगमावर येत. स्नान करून ध्यान लावून जप करीत बसत. सूर्यास्ताच्या वेळेस सायंकाळी संध्यास्नान करून संध्यावंदन व जप नाम स्मरणादी कार्य आटपून रात्र पडायच्या आत गावात परत येत असत. बाळप्पा 30 वर्षाचे गृहस्थाश्रमी होते. म्हणजे ज्यांना परान्न कधी माहीत नव्हते ते आज येथे भिक्षा मागून जेवत होते. केवळ सद्गुरूंची प्राप्ती हा एकच ध्यास असल्यामुळे कामधंदा, बायको, मुले, घरदार या सर्वांचा त्याग केला व थंडी, ऊन, वारा, पाऊस व परान्न याची पर्वा न करता अत्यानंदाने अनुष्ठान करत दिवस घालवत. घरी रोज पंचपक्वानाने खाणारा पण येथे रोज माधुकरी मागतो. त्यामध्ये कधीकधी नुसत्या कोरड्या भाकऱ्या मिळत. कधीकधी त्याने पोटही भरत नसत. मग अर्धपोटीत झोपावे लागे. सकाळी थंडीचा, दुपारी उन्हाचा त्रास इत्यादी सर्व गोष्टींचा त्रास होत असला तरी मनातून ते केव्हाही उदास झाले नाहीत किंवा उगाच आपण या फंदात पडलो असेही कधी त्यांना वाटले नाही. कारण त्यांना सद्गुरू प्राप्तीचा ध्यास लागला होता. गाणगापूरला अय्याराम नावाचे एक सेवेकरी होते. त्यांना बाळप्पांच्याबद्दल समजले. बाळप्पांचे जेवणाचे होणारे हाल त्यांनी पाहिले व त्यांना म्हणाले, तुम्ही रोज माधुकरी मागून आलात की आमच्या घरी येऊन जेवत जा. आमच्या घरी येऊन जेवत जा. जे काही तुम्हास कमी पडेल ते निसंकोचपणे आमच्याकडून मागून घ्या. हे ऐकून बाळप्पांना बरे वाटले. 2-3 दिवस त्याप्रमाणे घरी ते पोटभर जेवले. पण मनातून त्यांना संकोच वाटे. त्यामुळे त्यांच्या घरी जाणे त्यांनी सोडून दिले. नेहमीप्रमाणे माधुकरी मागून आले की संगमावर जात. कोरड्या भाकरीची झोळी नदीच्या पाण्यात बुडवीत. नंतर तेथीलच एखाद्या खडकावर बसून त्या पाण्याने ओल्या झालेल्या भाकरी खात. असा त्यांचा दिनक्रम कित्येक दिवस चालू होता. त्यामुळे योग्य आहाराअभावी त्यांचे शरीर कृश व अशक्त होत गेले. त्यामुळे त्यांच्या मनात विचार येत, आपण घरदार, बायका, मुले व इतर सर्व सुखे यांचा त्याग करून येथे सद्गुरू प्राप्तीकरिता आलो खरे, पण अद्याप त्यांची काही कृपा होण्याची चिन्हे दिसेनात. आपले नशीबच खोटे. इतका त्रास आपण सहन केला, उपास तापास केले, अनुष्ठान चालू आहे, पण स्वप्नात सुद्धा आपणास सद्गुरूंच्या चरणांचे दर्शन झाले नाही.
याप्रमाणे बाळप्पाच्या मनात नेहमी विचार येत असत. तरीसुद्धा ते कष्ट सोसून त्यांनी आपला नित्यनेम चालू ठेवला. याप्रमाणे 1 महिना झाल्यानंतर एक रात्री त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात प्रत्यक्ष त्रिमूर्तींचे दर्शन झाले. त्यामुळे बाळप्पाला मनोमन फारच आनंद झाला. पुन्हा पुढे 15 दिवस गेल्यानंतर रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. एका ब्राह्मणाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की अक्कलकोट येथे श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ रूपाने राहत आहेत. तेथे तू जा, तुझे कार्य सिद्धीत जाईल. हे स्वप्न पाहून त्यांना फारच आनंद झाला व आपल्या दारुण कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले. त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर अंथरुणाखाली त्यांना एक चिठ्ठी मिळाली. त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती, घाई करू नकोस, उतावळेपणा करू नकोस. ते वाचून बाळप्पांनी मनात विचार केला, आपले अनुष्ठान अर्धवट झाल्यामुळे श्री दत्त महाराजांची आपणास जाण्याची आज्ञा नाही. पुन्हा अनुष्ठानास आरंभ करून ते पूर्ण केले. नंतर ते नेहमीप्रमाणे सकाळी संगमावर प्रातस्नान वगैरे करण्यासाठी गेले. स्नान उरकून कपडे घालण्यासाठी उचलले तर त्याखाली एक काळा विंचू निघाला. पण हा शुभशकुन आहे असे समजून त्यांनी विंचवास न मारता जाऊ दिले. आपली नित्यकर्मे आटपून गावात भिक्षेसाठी गेले. विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांना प्रत्येक घरातून कोरड्या भाकरी न मिळता निरनिराळी पक्वान्ने मिळाली. त्यांना वाटले आजचा दिवस फारच उत्तम आहे. आनंदाने यथेच्छ भोजन करून त्याच दिवशी ते अक्कलकोटला येण्यास निघाले. वाटेत त्यांना निरनिराळे शुभशकुन झाले. पाय वाटेने चालत चालत दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोटला येऊन पोहोचले. नृसिंह सरस्वती येथे स्वतः यतिरूपाने वास करीत आहे. ती रम्य अक्कलकोट नगरी आनंदसागरात न्हावून निघत आहे. सर्व लोक सुखी व आनंदी दिसत आहेत. प्रत्येकजण कोणतेही काम करताना स्वामी नामाचा गजर करत आहे. कोणी स्वामींची स्तुती गाणी म्हणून करत आहेत. दूरदूरहून ब्राह्मण, मारवाडी, वाणी, मुसलमान, शूद्र इत्यादी लोक श्रींच्याकडे काहीतरी काम अथवा गाराणे घेऊन येत आहे. राजलोक, विद्वान, पंडित, भिक्षुकी करणारे, नाथपंथी, रामदास, संन्यासी, फकीर इत्यादी प्रकारचे नाना लोक कोठून कोठून त्यांच्या दर्शनास येत असतात. अक्कलकोट येथे घरोघरी असे लोक उतरत असतात. श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने ती नगरी अक्षरशः गजबजलेली असते. कोणी कीर्तन करून तर कोणी नाचून गाऊन श्री स्वामींचा महिमा वर्णन करतायत. अशा त्या तीर्थक्षेत्राचा महिमा मी काय वर्णन करणार. तर अशी आनंदी नगरी पाहून बाळप्पा फार खुश झाले. पूर्वपुण्याईनेच आपल्याला योग्य जागा सापडली व आपल्या जन्माचे येथेच सार्थक होईल असे त्यांना वाटले. बाळप्पा श्री स्वामी महाराजांचा सेवेकरी होऊन स्वहस्ते त्यांची पूजा अर्चा करील. या प्रसंगाचे वर्णन पुढील अध्यायात आपणास ऐकण्यास मिळेल. अशा प्रकारे 11वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.